श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण आहोत 16व्या अध्यायावरती, जो आपला अर्धा झालेला होता। तर चला आपण पटकन आपला अध्याय पुढे कंटिन्यू करूया। बघा, त्यांच्या गुरुनी त्यांना जे कार्य सांगितले होते त्या कार्याला सिद्धीस नेण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचीही काळजी न करता गुरुची आज्ञा पाळत त्यांनी आपल्या स्वतः तिथे बांध घालण्यासाठी तिथे आडवे होऊन त्यांनी ते पाणी अडवलं आणि सगळं बघून त्यांचे गुरु त्यांच्यावरती खूप खुश झाले। त्यांनी आशीर्वाद दिला त्यांना आणि यानंतर ते महाज्ञानी झाले। तर त्याच्या पुढचं मी आता वाचते। धौम्यांनी वेदांना त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करायला सांगितली। पीक तयार झाल्यावर त्यांनी कापणी व झोडपणी करून सगळ्यात धान्याची रास तयार केली। मग ते आश्रमात आले। धौम्यांनी त्यांना रेडा जुंपलेला एक गाडा दिला। तो घेऊन ते शेतात गेले। त्यात 2 खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाले। पण रेड्याला गाडा न ओढवेना मग जोखडात मान अडकून तेही गाडा ओढू लागले। मार्गात रेडा चिखलात रुतला असता त्यांनी त्याला सोडले आणि महत्प्रयासाने गाडा बाहेर काढला। त्यानंतर त्यांनी रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार देऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला। धौम्यांनी धावत जाऊन त्यांच्या गळाभोवती आवळलेला फास सोडवला आणि स्वहस्ते त्यांचा घाम पुसला। त्यांच्या भक्तींनी प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यांनाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले। उपमन्यू धौम्याची गुरे राखायचे। त्यांच्या अतिखाण्याने बुद्धीला जडत्व येऊन त्यांची विद्याभ्यासात प्रगती होणार नाही, म्हणून आश्रमातून त्यांना मोजकेच अन्न दिले जायचे। म्हणून भूक भागवण्यासाठी ते भिक्षा मागायचे। ही गोष्ट धौम्यांना कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितली। मग ते 2दा भिक्षा मागू लागले। धौम्यांनी तीही आश्रमात देण्यास सांगितली। मग ते वासरे पिताना गायीच्या आचळातून ते अतिरिक्त पान्हा व्हायचा। ते दूध पिऊन त्यांची भूक भागवू लागली। धौम्यांनी त्यालाही प्रतिबंध केला। एकदा त्यांनी रुईच्या झाडातून ओघळणारा चिकट द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला। त्याचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्यांना अंधत्व आले। ते रानामध्ये चाच पडत हिंडू लागले। तिथे अडखळून एका आडात पडले आणि आता गुरे वासरे हरवतील या चिंतेने ते रडू लागले। रात्री धौम्यांनी शोध घेऊन त्यांना शोधून काढले। उपमन्यू त्यांना सर्व प्रकार सांगितला। त्यांनी एका अश्विनी कुमाराचे स्मरण करायला सांगितले। त्या देवांच्या कृपाने उपमन्यूंना पुन्हा दृष्टी आली। ते आडातून बाहेर आले। ते अत्यंत प्रामाणिक व भोळे होते। त्यांनी भूक भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधले, पण गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही। त्यामुळे प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यांनाही ज्ञान संपन्न केले। या उपमन्यूची खूप कीर्ती झाली। त्यांच्या गुरूंचं